पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरातील मध्यवर्ती भागामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे अनेकांची तारांबळ या ठिकाणी उडाल्याचं आपण बघू शकतोय। पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। लातूरमधील पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे। लातूरच्या रेणा नदीत शेतकऱ्यांचं पीक वाहून जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। लातूरमध्ये रेणापूर तालुक्यातील पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आलेला आहे। ग्रामीण भागातील रस्ते पुराच्या पाण्याखाली गेलेत। रेणापूर ते टाकळगाव बिटरगाव रस्ता हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे। दरम्यान या मार्गावरती कोणी जाऊ नये, या ठिकाणाहून कोणीही प्रवास करू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आल्याची ही दृश्य मनसेचा उद्याचा मेळावा महत्त्वाचा आहे असं संदीप देशपांडे म्हणतायत। मतचोरी संदर्भात उद्याचा मेळावा आहे असं देखील देशपांडेंनी स्पष्ट केलेलं आहे। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते। आपण पाहतोय खरं तर मतचोरी विरोधात उद्या महत्त्वाची बैठक देखील होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत। मात्र उद्या मवियाची देखील महत्त्वाची बैठक असणार आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 तारखेला मोर्चा निघतोय, त्या अनुषंगाने बैठक असेल। मात्र छत्रपती संभाजीनगरमधून आताची एक मोठी बातमी समोर येते। पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे आता शेतकरी हतबल झालेला आहे। लवकरात लवकर प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। मुसळधार पाऊस हा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पडलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांकडून आक्रोश केला जातोय। तर इकडे जालन्याच्या भोकरदन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पारद, शेलूद, पिंपळगाव, रेणुकाई यासह आसपासच्या परिसरात पावसानं हजेरी लावली आहे। उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।